खूप छान आहे। पाऊस पण मोठा पडतोय। तर हे आमच्या घराच्या समोरची बाल्कनी आहे। चला तर मग आजच्या ह्या पावसामध्ये गरमागरम असं पकोडा बनवूया। बाहेर पाऊस आणि घरामध्ये गरमागरम असे पकोडे, किती छान कॉम्बिनेशन आहे ना। अगदी तेलकट न होता की पाण्याचा थेंब न वापरता आज आपण कुरकुरीत आणि झटपट असे कांद्याचे पकोडे बघणार आहोत। नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी इथं 5 कांदे घेतलेले आहेत आणि ते कांदे बारीक असे चिरून घ्यायचे आणि अशा प्रकारे हाताने मोकळे करायचे, म्हणजे ते पकोडे छान असे व्यवस्थित होतात। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे, चवीनुसार टाकूया। सर्व कांद्याला एखादा मिनिटभर लावून घ्यायचे आणि हा कांदा आता आपण झाकून ठेवून साईडला ठेवणार आहोत, जेणेकरून पाण्याचा वापर करायचा नाही। आणि हे झाकल्यामुळे काय होतं, छान असं कांद्याला स्वतःहून पाणी सुटतं। तर एक 5 मिनिटं तरी आपण हे साईडला ठेवून टाकूया। तर या ठिकाणी एक 5 मिनिटं तरी झालेले आहेत। खूप जास्त नाही आहे, पण अगदी या कांद्यातून पाण्याचे थेंब पडतात इथपर्यंत पाणी सुटलेलं आहे। 1 चमचा ओवा टाकूया, 1 चमचा लाल तिखट चवीनुसार वापरते आणि अगदी थोडीशी हळद टाकायची। कुरकुरीतपणा यावा आणि जास्त वेळ आपले पकोडे कुरकुरीत हवे याच्यासाठी 4 चमचे तांदळाचं पीठ वापरते। कडे नसेल, नाही वापरला तरी चालेल, पण जास्त वेळ कुरकुरीत राहतं याच्यामुळे। तर इथं 1 वाटी बेसन घेतलंय। आपल्याला बेसन एकदम ॲड करायचं नाहीये, अगदी थोडं थोडं करून मिक्स करायचे, कारण पाण्याचा वापर करायचा नाही। आणि मेन म्हणजे बेसनचा काही अंदाज वगैरे नाहीये, जेवढं बसेल तेवढं यामध्ये पीठ ॲड करायचं। तर बरोबर मी थोडं थोडं करून 1 वाटी यामध्ये बेसन पीठ ॲड करते। जे काही साहित्य लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। तर अशा प्रकारे बघू शकता आपलं जे पकोड्याचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे। तर आता तळण्यासाठी घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम करायचे। गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं नाही किंवा मोठा नाहीये, गॅस मीडियमवरती करायचे। हे पकोडे अशा प्रकारे सोडून घ्यायचे। जर तुम्ही हे पकोडे सोडताना गॅस बारीकवरती केलात तर तेलकट होतात आणि मोठा केलात तर आतून कच्चे राहतात आणि वरून फक्त कलर चेंज होतो। त्यामुळे मीडियमवरती गॅस करून हे पकोडे तळून घ्यायचे। तर एक 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। चांगल्या प्रकारे कलर चेंज होईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायच्यात। तर हे काढून घेऊया। व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आपले पकोडे तळून झालेले आहेत, तर हे काढून घेते आणि राहिलेले पण पकोडे सेम याच प्रकारे सोडून घेऊया। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर मी इथं 3 हिरवी मिरची घेतल्यात, उडू नये म्हणून एका साईडला घेते आणि अशा प्रकारे झाऱ्या लावून तळून घेणार आहे। तर आपले हिरवी मिरची पण तळून झाल्यात, थोडंसं मीठ टाकूया आणि हे पण पकोड्यावरती काढून घेऊया। अशा प्रकारे अगदी कुरकुरीत आणि झटपट पावसाळा स्पेशल आपली पकोडे तयार। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।